धाराशिव नगर परिषदेच्या येत्या 2 तारखेला म्हणजे परवा दिवशी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ संगीताताई सोमनाथ गुरव तसेच या प्रभागाच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ सोनाली रवींद्र वाघमारे, सौ ज्ञानेश्वरी राज निकम आणि आमचे सहकारी कैब गौस तांबोळी यांच्या प्रचारार्थ आज ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेचे मुख्य वक्ते आणि आपण महाराष्ट्रातच नाही तर भारतात कुठेही गेलं आणि जर आपल्या गावाचं नाव सांगितलं तर पहिलं नाव त्यांच्याकडून विचारलं जातं की हे ओमराजे तुमचे खासदार आहेत का। असे आपले सर्वांचा अभिमान असणारे खासदार आदरणीय ओमदादा आताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नंदूभैया, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आदरणीय भारतनाना इंगळे, संभाजी मामा सलगर, सोमनाथप्पा गुरव आणि गणेश नगर म्हणल्यावर पहिलं नाव कुणाचं येतं तर रविभाईचं नाव येतं। असे आमचे सहकारी रविभाया, प्रवीणभाई कोकाटे, आमच्या भगिनी श्वेताताई दुरुक्कर, गणेश बाप्पा कोचरे, गौसबाई तांबोळी, राज्य निकम, दत्तांना गाडगे, अजयजी नायकवाडी, राकेश सूर्यवंशी, अब्रार कुरेशी, सुरेशजी सलगर, काशनाथ शहाबादे, ॲडव्होकेट मनोज शेरकर। मला खासदार साहेबांना आपल्याला सविस्तर असं ऐकायचंच आहे, पण काही ठराविक गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्यात। मला तुम्हाला विचारायचंय की या नगरपालिकेची मुदत संपून 4 वर्ष झाले, पण तरीही गणेशनगरवासी हक्कानं काम कुणाला सांगतात? का सांगतात? कारण तुम्ही आजही तुम्हाला 4 वर्ष मुदत झाली संपून तरी आजही आपल्या हक्काचा माणूस रविभाया का वाटतात? कारण ते तुमच्या प्रत्येक हाकेला ओढ देऊन येतात। मला तुम्हाला विचारायचंय, रविभायाकडे एखादं काम गेलं, एखादं काम सांगितलं, त्या रविभायाने कधी विचारलंय का तुझी जात कुठली, तुझा पंथ कुठला, तुझा धर्म कुठला? कधी विचारलंय का? का काम करताना विचार असं केलंय का दोन कधी? आपल्याकडे आलेला माणूस हा माणूस म्हणून आलाय, मानवतेच्या दृष्टिकोनातून आलाय, त्यामुळे आलेल्या माणसाला मदत करायची। आपल्या भागाचं, आपल्या परिसरातल्या लोकांचं कुठलीही अडचण असली तर आदरात्री जाऊन जायचं। त्या ठिकाणी त्यांनी जात धर्म बघितला नाही, माणूस म्हणून गेले, ते आपल्या गणेशनगरचा माणूस म्हणून गेले। अशा रविभायाच्या पाठीची राहायची वेळ आज तुमच्या सगळ्यांवर आलेली आहे। मला विकासाच्या बाबतीत दादा आपण ऐकतो उपसा सिंचन योजना, पण नालीच्या नैसर्गिक उतारात मला समभावाने सांगितलं एक उदाहरण, महाराष्ट्रात कुठं नसेल असं उदाहरण। नालीचं पाणी म्हणलं की उतारानं जातं, आपण उताराला अडवू शकत नाही, बदलू शकत नाही, निसर्गाला आपण बदलू शकत नाही असं कोणी सांगतं? आम्ही सहज सांगतो अरे उतार तिकडे तिकडेच पाणी जाणार, मग काय करावं आता? पण निसर्गाला उलट फिरवायचं काम जर ह्या गणेशनगरमध्ये कोणी केलं असेल, रविभाईने केलं। महाराष्ट्रात अशी कुठेच योजना नसेल। पाण्याची उपसिंचन योजना बघितल्या होत्या, आम्ही ऐकल्या होत्या, पण नाली उपसून त्यात मडपंप टाकून त्यात हौद बनवून ते पाणी उलट आणून त्या नाली सोडून बाहेर काढायचं जर काम कोणी केलं असेल तर रविभाईने केलं। एवढा कार्यतत्पर कामाचा माणूस, आपल्या अर्ध्या रात्री आपल्या हाकेला ओ देणारा माणूस, आपण ह्याच्या पाठीशी राहणार आहेत का नाही? राहणार आहे का नाही? जरा मोठ्यानं सांगा, मागून आवाज आला नाही। एवढ्या हक्काच्या माणसाला बळ देण्याचं, एवढ्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी राहायचं जबाबदारी आज आपली आहे।
गेल्या अनेक वर्षापासून रविभैया आपल्या पाठीशी आहेत. आज परवा दिवशी आपण त्यांच्या पाठीशी राहायचे. ज्ञानेश्वरी ताई आहेत, त्या गणेश नगरची लेख पण आहेत आणि सून पण आहेत. त्यामुळे डबल जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या लेकीच्याही पाठीशी राहायचं आणि सुनेच्याही पाठीशी राहायची ही जबाबदारी सगळ्या गणेश नगरवासियांची आहे. तिसरे उमेदवार आपले कैफ आहेत. एक उच्च शिक्षित एमपीएससीची तयारी करणारा युवक आज आपल्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे. अशा उच्च शिक्षित तरुणांच्या पाठीशी राहायचं स्वकाम आपल्या सगळ्यांचं आहे. आणि सोमनाथ आप्पाबद्दल तर जेवढे लोक रविवारला ओळखतात गणेशनगरमध्ये तेवढेच लोक सोमनाथ आप्पाला पण ओळखतात. कारण ही जोडी कायम आपण बघत आलेलो आहे, सोबत काम करत आलेली आहेत. नगरसेवक म्हणून यांनी सोबत काम केलेलं आहे. हा गणेशनगर असेल, धाराशिव शहर असेल, कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाचं काम एका व्हॉट्सअपच्या मेसेजवर त्या दिवशी सोडवण्याचं काम सोमनाथ आप्पाच्या माध्यमातून तरी नगरसेवक नसले 4 वर्ष तरी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या सुविधे पत्नी सुद्धा या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार आहेत. मग अशा कामाच्या माणसाच्या पाठीशी राहायचं का? कचरा डेपोसाठी मला ज्यावेळेस रविभैया जर मला 10 वेळा बोलले असतील, माझं त्यांचं 10 वेळा जर बोलणं उदाहरण सांगाल तुम्हाला, तर त्यातल्या 9 वेळा ते कचरा डेपो हलवायचं बोलतेच. म्हणजे त्यांचं एकच असतं, आमचा कचरा डेपो हलवा. त्यांचं एकदम बरोबर आहे. कारण त्यांच्या नागरिकांना धुळीचा वासाचा जेवढा त्रास होतो, धुराचा एवढा त्रास होतो, या ठिकाणी लोक म्हणजे या भागात असतील, खजानगर असतील, तिकडे सांजा रोडच्या भागात असतील, या सगळ्या भागातल्या लोकांना कचरा डेपोचा एवढा त्रास होतो की इथलं जीवन असह्य होऊन जातं. त्यासाठी तुमचा प्रतिनिधी ते नेहमी आमच्याशी भांडत असतात. वेळोवेळी आंदोलन केली. एके दिवशी मला दादाला घेऊन कचरा डेपोवर फिरवलं. तिथली काय परिस्थिती आहे सांगितली. रात्री एखादी तिथं जनावरांची कापलेली गाडी आली तर रात्री 1-1 वाजता ती फोन करतात, सांगतात आम्हाला असं असं तिथं त्या ठिकाणी गाडी आलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करायला सांगा. म्हणजे एवढं बारीक लक्ष दिवस रात्र आपल्या लोकांसाठी त्यांचं लक्ष आपल्यावर असतं, आपल्या समस्यावर असतं. कचरा डेपोच्या बाबतीत तुम्हाला एवढंच सांगतो की एका बाजूला कचरा डेपो हलवा म्हणून आंदोलन करणारे, उपोषण करणारे रविभैया, आणि दुसऱ्या बाजूला भाजपची काही लोक आहेत, कचरा डेपोचा ज्यावेळेस ठराव आला त्यावेळेस त्याला विरोध करणारे हरवला. त्या ठरावाची कॉपी तुम्हाला मिळाली का नाही? ती जरा दाखवा आपल्या लोकांना. म्हणजे उद्या मत मागताना म्हणजे गणेशनगरच्या तिथं ठराव आला होता नगरपालिकेत, तिथला कचरा उचलून दुसरीकडे टाकायचा, तर त्याला विरोध केला आणि ती लोक तुमच्या दारातून मत मागतात. त्यांना अधिकार आहे का आपलं मत मागायचा? मी तुम्हाला एवढा शब्द देतो, कचरा डेपो हलण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ते कचरा डेपो हलल्यापर्यंत आमचे प्रयत्न राहणारच. पण तोपर्यंत आता जी तुम्हाला रोजची अडचण आहे, आम्ही प्रशासक काळात सुद्धा प्रशासकाला केमिकल आणून दिलं, सगळ्या गोष्टी केल्या, ज्यानं डाग लागायचं बंद होतंय, वासाचं बंद होतंय, तसं आपण ट्रायल पण घेतली होती. परंतु ह्या सत्ताधारी लोकांनी प्रशासक त्यांच्या म्हणजे प्रशासक सगळं काम सत्ताधारी लोकांच्याच मनावर करत होतं, त्यामुळे ह्यांनी केलं नाही. परंतु एवढा शब्द देतो, धाराशिवची नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर 3 तारखेनंतर ज्यावेळेस आपले नगराध्यक्ष तिथं बसतील, आपले नगरसेवक तिथं बसतील, त्या दिवसापासून कचरा डेपोवर जे आताची घाण आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम दुसऱ्या दिवसापासून काम चालू होईल, हे तुम्हाला या प्रसंगी शब्द देतो. मला अजून एक सांगायचंय. विरोधक नेहमी म्हणतात की विकासावर बोला, विकासावर बोला, काय ते दुसरंच बोलता तुम्ही. आपण विकासावरच बोलू. आता हा रोड आहे आपलं, आपण ज्या ठिकाणी सभा घेतोय हा रोड आहे. मामाने सांगितलं 2006-11 मध्ये झाला, त्यानंतर झालाच नाही. मामा हा रोड 140 कोटीच्या रस्त्याच्या यादीत 59 रस्त्यापैकी हा एक रस्ता आहे. नाही आताच्या मामानीच केला, त्यानंतर काहीच केलं नाही. आता परत मामा आल्यावरच होणार. म्हणजे आता मामा आलेच की आमच्याकडे, मामांच्या मार्गदर्शनाखालीच चांगल्या क्वालिटीचं काम होणार मामा आपली नगरपालिका आल्यावर. मला
आपल्याला विचारायचंय, हे जे लोक विकासावर बोलायचं म्हणतात, बोलू म्हणतात, विकासावर बोललं पाहिजे म्हणतात, विकासाच्या गप्पा मारतात, विकासासाठी पक्ष बदलतात, ह्या 140 कोटीच्या रस्त्याच्या कामाला गेले 20 महिने झालं, ह्याचं टेंडर फायनल का झालं नाही ह्याचं उत्तर आधी द्यावं आणि मग विकासाचं नाव काढावं. म्हणजे 20-20 महिने टेंडर होत नाही. कशामुळे होत नाही? आपल्या मर्जीतल्या माणसाला टेंडर मिळेपर्यंत टेंडर होऊच द्यायचं नाही. आज मला बातमी बघितली, स्थगिती उठवली. बरं, रविवार त्यांचं ऑफिस चालू राहिलं, बघितलं असेल तुम्ही सोशल मीडियावर. डिजिटल म्हणजे मंजूर झाल्यावर मग डिजिटल यांनी असे बी लावायला पाहिजे होते की 20 महिन्यानंतर आम्ही हे टेंडर मंजूर केलं, हे काय निविदा मंजूर केली. 20 महिने का लागले? 20 महिन्यात ह्या शहरातील नागरिकांना, वयोवृद्ध माणसाला, तरुणांना, माता भगिनींना खड्ड्यातून प्रवास करावा लागला. कित्येक लोकांचे अपघात झाले, काही मृत्यू झाले, काही लोकांचे मनके गेले. ह्याला जबाबदार कोण? 20-20 महिने तुम्ही टेंडर होऊ देत नाहीत. मी विधानसभेत मागणी केली, आम्ही सगळ्यांनी मागणी केली. आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं सोमनाथ आप्पा असतील, रविबाई असतील, आणि पहिल्या दिवसापासून मागणी करत होते की याची मुख्याधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा. आम्ही तर यासाठी चौकशीची मागणी करतोय. आज ही मागणी आहे आमची. 20 महिने या टेंडरला का लागले निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला, याची यासाठी चौकशी झाली पाहिजे. जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. सोमनाथ आप्पांनी, रविबाईंनी एक आंदोलन केलं या रस्त्याच्या बाबतीतच. या रस्त्याची निविदा 15% अभावनं होती. आपल्या शहरवासियांचे 22 कोटी रुपये त्यात गेले असते. डीएसआर तोच, पण यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर, त्याला 15% अभावनं टेंडर. आता बाकीचे टेंडर नगरपालिकेचे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील तर 30-40% बिल होणं, आणि हेच कशामुळे 15% अभावनं. मग सोमनाथ आप्पांनी, रविबाईंनी, आमच्या सर्व सहकार्याने आंदोलन केलं आणि त्याला ऍज पर प्रमाणे काम करायला भाग मी त्याला लिहून दिलं. मी ऍज पर रेट प्रमाणे काम करतो. जवळपास 22 कोटी रुपये या शहराचे सोमनाथ आप्पांनी, रविबाईंनी आपल्या सर्वसामान्य नागरिकांचे, लोकांचे, नगरपालिकेचे वाचवलेले आहेत. यांना कोणाच्या कशात घालायचे होते पैसे? ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या कशात पैसे घालायचे होते? या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसतात, माझे लहान लेकरं बसलेले आहेत आमची इथं, माझ्या माता भगिनी बसल्यात. मला त्यांना विचारायचंय, आपल्या शहरात जर एखाद्या वेळेस गार्डन जायचं, एखादं उद्यान आहे का जायचं म्हणलं तर? आपलं जिजामाता उद्यान होतं. महाविकास आघाडी सरकार असताना मी खासदार साहेबांनी जिजामाता उद्यानासाठी, समतामध्ये संभाजी महाराज उद्यान होतं त्यासाठी, आणि राजीव गांधी नगरमध्ये एक हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यानासाठी जवळपास 7 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. 7 कोटी रुपये. ह्या विकासाच्या नावावर गप्पा मारणाऱ्यांनी, विकासाच्या नावावर मतं मागणाऱ्यांनी त्या कामाला स्थगिती दिली. आता काय सांगतात जाहीरनाम्यात की आम्ही 25 कोटी रुपयाचे बगीचे उभारू. अरे तुम्ही जाहीरनाम्यात तर मागच्या वेळेस कारंजे उभारू म्हणून सांगितलं होतं, आठवतं का? हातला देवीत रोपवे, या कारंजावर 75 लाख रुपये खर्च केले त्यांनी. 75 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीचे, जिल्हा परिषद मार्फत. आता कारंजा तुम्ही बघितला कधी कधी कारंजा बाहेर आलेला? कोण गेलं का हातला देवीला? कारंजा दिसत नाही, फेसबुकवर दिसेल बघा त्यांच्या, असं दिसत नाही. 75 लाख रुपये आणि ह्यांचा विकास, ह्या 75 लाखाचा विकास शोधायला सापडा गेलं. कारंजा कुणाला दिसना गेलं. मग काही तक्रारी झाल्या, आम्ही प्रश्न विचारले, मी विधानसभेत तारांकित प्रश्न सादर केला. मग ह्यांनी काय केलं असेल तर, ह्यांचा विकास जर शोधायचा असेल तर आपल्याकडे एखादी आपत्ती आल्यावर एक कलेक्टर ऑफिसला, एसपी ऑफिसला एक आपत्ती व्यवस्थापनची टीम असते. ती आपत्ती व्यवस्थापनची टीम तिथं शोधायला लावली. काय? ह्यांचा विकास शोधायला. त्या ठिकाणी हायमास्ट, कारंजे या आपत्ती व्यवस्थापनची टीमनं शोधून काढली. हायमास्ट तर दिसलाच नाही. म्हणजे यांचा विकास शोधायला जर आपत्ती व्यवस्थापनची टीम लावावी लागत असेल तर ह्यांनी आपल्या शहराचा, जिल्ह्याचा विकास कसा केला हे एक मूर्तिबंध उदाहरण आहे. त्यामुळं ह्याने विकासावर बोलावं का? 140 कोटी रस्त्याच्या कामाला 20 महिने लावायचे, म्हणजे वर्क ऑर्डरलाच 20 महिने लावायचे. दुसरा कारंजे 75 लाख रुपये कुणाच्या घशात गेले माहित नाही. आहे का यांच्यात हिंमत चौकशी करायची? कुणाच्या घशात गेले पैसे? हे 75 लाख रुपयाचे कारंजे एक कारण. आणि तुम्हाला हाईट सांगतो, आता
ही लाईट लावली, बरोबर आहे, ह्या लाईटला कनेक्शन लागेल का नाही? मग कारंजाला तिथं लाईट कनेक्शन लागेल का नाही? कारंजाला हाय मासला अजून बी तिथं कनेक्शन नाही, मग हे चलवले कसे असतील? म्हणजे कनेक्शनच नाही ते लाईटचं. म्हणजे 2021 ला ह्याने कारंजासाठी म्हणजे हे केलं, म्हणजे कारंजाचे वर्क ऑर्डर दिली, कारंजे चालू केले, त्याचं बिल लिहून टाकलं आणि 21 नंतर 22-23 ला ते MSEB ला अर्ज करतात आम्हाला लाईटचं कनेक्शन द्या म्हणून. असं कसं? ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत आणि पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारतात. त्यामुळं नुसतं आव्हानायचा पारदर्शकतेचा आणि भ्रष्टाचारात बुडून जायचं. आता उद्यापासून चालू होते पैसे वाटप, कुठून पैसे येतात? चालू झालं असेल वाटप? काय सोयाबीनची पट्टी आहे यांची का ऊसाचं बिल आहे काय? हे आपल्या कामातून केलेल्या भ्रष्टाचाराचे पैसे, तेच पैसे आपल्याला वाटायचे, आपली मतं विकत घ्यायची आणि परत भ्रष्टाचार करण्यासाठी त्या खुर्चीवर जाऊन बसायचं, ही यांची धोरण आहे. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की आपण कोणत्या लोकांच्या पाठीशी राहायचं. रविबाई सारख्या लोकांच्या पाठीशी राहायचं का भ्रष्टाचार करणं, त्यातून पैसा कमवणं, तेच पैसे वाटून परत निवडून येणं, का अर्ध्या रात्री तुमच्या हाकेला ओढ देऊन देणाऱ्या तुमच्या भावाच्या पाठीशी राहायचंय? हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. एका व्हॉट्सअप मेसेजवर तुमची समस्या सोडवणारा सोमनाथ अप्पाच्या पाठीशी राहायचं का भ्रष्टाचार करण्याच्या पाठीशी राहायचं? हे तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यामुळं मला आपल्या गणेशनगरवासियांना एवढंच विनंती करायची आहे की आपण जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन एकच विचार करावा की आपल्या अडचणीच्या काळात आपला भाऊ म्हणून, आपला लेक म्हणून कोण आपल्या पाठीशी राहतं, त्याच्या आपण पाठीशी परवा दिवशी राहायचं. आपल्या गणेशनगर असेल, या परिसरात असेल, आपल्या सगळ्यांना रविबायाची एक माणूस म्हणून गरज आहे, एक नेता म्हणून, खंबीर नेता म्हणून गरज आहे. तो खंबीर नेता, त्या खंबीर नेत्याच्या पाठीशी राहून त्याला बळ द्यायचं काम येत्या 2 तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं. सोमनाथ अप्पाच्या पाठीशी राहून बळ द्यायचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या 2 तारखेला आपल्याला 4 मतदान करायचे. एकच चिन्ह आहे, दिसली मशाल की दाब बटन. आपल्या कामाच्या माणसाला निवडून देण्यासाठी, आपल्या प्रभागाचा, परिसराचा विकास करण्यासाठी, प्रामाणिक माणसांच्या पाठीशी राहण्यासाठी आपण येत्या 2 तारखेला मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच आमचे या प्रभागातले 3 उमेदवार यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या पण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.